अवेळी घरात घुसलेल्या सेल्समॅनला कोणी वाईट वागणूक दिली तर एक वेळ आपण ते समजू शकतो, पण आपल्याच फायद्यासाठी आलेल्या माणसाला इतकी वाईट वागणूक द्यावी? बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन, विशाखा आणि आजचे आपले पाहुणे कलाकार अतुल तोडणकर. लाइफ नहीं है खेल यारो, उसका ना कोई भरोसा प्यारो. पट पट मरानी झटपट क्लेम क्या आया है एजेंट लोगो रे लोगो हम नाही जाऊ दे वरती बेल अरे देवा. या नमस्कार. नमस्कार. ओळखलं म्हणजे काय अगे शी हा कोण आहे? हा माझा दादा नाहीये. ए काही काय सांगतोस तू माझ्या नवऱ्याला? अहो मी कुठे म्हणालो मी यांचा भाऊ आहे म्हणून काय ए ती माझी बायको आहे, तिच्यावर घाणेरडी नजर ठेवू नको. गपचूप तिला बहीण माना नाही तर महागात पडायला अगोदर सांगतोय. अहो, काय बोलता काय काहीतरी गैरसमज होते तुमचा. मी तुमच्याकडे झालो आहे. माझ्याकडे बोल प्लीज बोला. ओह इकडे या. का? बोला काय बोला. काय? एकतर तुम्हाला व्यवहार ज्ञान कमी काय आहे. बोल- गेल्या वेळेस आठवतंय ना असंच कोणीतरी एक फालतू माणूस आला होता, फरशी साफ करतो म्हणाला. बरं नशीब मी घरी होते, नाही तर अख्खं घर साफ केलं असतं. अगे नाही काय झालं माहितीये का, तो सुद्धा असाच भोळ्या चेहऱ्यांचा होता असा. हेच तुमचं चुकतं. काय? कुठलाही चोर माणूस तुम्हाला भोळा वाटतो. हो मॅडम मी चोर वगैरे नाही आहे, वाटेल ते बोल नका, कळलं ना. मग कोण आहेस? पोलीस? जातो मी. 15 लाख देणार होतो, देणार नाही आता. चला काय बोला. काय? तुम्हाला 15 लाख रुपये देणार होतो, आता देणारच नाही. चला कोण आहात तुम्ही? चला 15 लाखाचे दाणे टाकल्यावर लगेच कोंबड्या ओरडायला लागल्या. ओके तुम्हाला मुलगा आहे? हो. हो हा हो आहे. त्याची 15 वर्षापूर्वी तुम्ही पॉलिसी काढली होती, 15 वर्षाची. करेक्ट करेक्ट मीच काढली होती ती. ती आता मॅच्युअर झाल्या. व्हेरी गुड. लगेच लग्न लावून टाका तिचा. काय पॉलिसी मॅच्युअर झालीये? हे कमाल आहे, अजून आमचा मुलगा मॅच्युअर झाला नाही, पॉलिसी अगोदरच मॅच्युअर झाली. येस येस काय आहे त्याचे 15 लाख तुमच्या मुलाला मिळणार आहेत. अच्छा, अच्छा. परंतु त्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं नाहीये, हा. त्यामुळे त्याच्या एका नॉमिनीच्या अकाउंटवर हे पैसे ट्रान्सफर होतील. ओके. अर्थात तुमच्या दोघांपैकी एकाचं नाव नॉमिनी म्हणून द्या आणि त्याचा अकाउंट नंबर द्या मला. अच्छा, त्यासाठी आलं. अरे बस बसा ना तुम्ही, बसा बसा, बसा बसा. घ्या माझा अकाउंट नंबर लिहून घ्या. 922. एक मिनिट तुझा अकाउंट नंबर काय देतोयस? अगं, माझा दे. हा? असं काय करतेस? घरातला करता पुरुष कोण आहे? मी आहे घरात ना. जास्त चालतं कोणाचं? माझं ना. माझा अकाउंट नंबर लिहून द्या नाही, नको. तुम्ही. एक काम कर, तू चहाचं बघ, मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. मी चहा आणणार नाही. काय करतेस? घरात माणूस आलाय, 15 लाखाचा चेक घेऊन आलाय, पाणी तरी दे त्याला. तहानेनं व्याकुळ होऊन तो मेला ना तरी मी दूध हलणार नाही. बघा काय चालेल, नका देऊ चहा पाणी. मराठीची भाषा कशाला करताय तुम्ही? अहो यांचं काय ऐकता? एक नंबरचा उधळा माणूस आहे होय हा. का? सगळे पैसे उधळून टाकेल. ते पैसे सगळे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून टाका. हिच्या अकाउंटला अजिबात ट्रान्सफर करू नका. सगळे पैसे शॉपिंगवर उडवून टाकेली. काहीतरी काय बोलताय. 15 लाख एवढं शॉपिंग कसं कोण करेल? अजय तुझं लग्न झालंय? झालंय का लग्न झालंय? नाही, नाही. नाही ना. हा. मग एक गोष्ट लक्षात ठेव, हा. ही बायको नावाची इस्मीन असते ना, ही एकदा शॉपिंगला गेली ना की लाखाला कवडी मोलाची किंमत उरत नाही रे. बरोबर. अख्खीच्या अख्खी आरबीआय बँक पण ह्याला पुरणार नाही शॉपिंगसाठी. काही माहिती नरक्यासारखी काहीतरी हॉटेल नाही बोलतात. मगासपासून ऐकतो वाटेल ते बोलताय मला तुम्ही. वाटेल ते बोलताय.
जरा चहाची चटक लावून बसलो होतो, चहा होते पाणी सुद्धा दिलेलं नाहीये. एक काम करा, ऑफिसमध्ये या, अकाउंट नंबर द्या, अपॉइंटमेंट घेऊन या माझी. सॉरी सॉरी दादा काय चाललंय तुमचं दादा, बघापासून? दादा दादा शांत व्हा तुम्ही. सॉरी 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 काळू भरली नव्हते लहानपणी. माझा अकाउंट नंबर लिहून. दादा एक मिनिट, तुम्ही माझा अकाउंट नंबर लिहून घ्या, मी पटकन तुमच्यासाठी चहा टाकते. हा हा, काय हा लगेच चहा देतो म्हटल्यानंतर हिचा अकाउंट नंबर घेतो. एक second. चहाची लाज घेता तुम्ही. नाही, नाही. कंप्लेंट करेन मी तुमची. अहो, काय बोलताय तुम्ही? अहो लाज काय लाज, घरात आलेल्या माणसाला चहा पाणी विचारायला नको अरे का? माघापासून ह्याला झाडतूड करत होतीस ना तू, आता लगेच तुझा अकाउंट नंबर देणार म्हणून चहा पाणी देते. ते मला काही झालं तरी माझाच अकाउंट नंबर द्यायचा. कशाला कळलं? माझा account कशाला number म्हणजे द्यायचा? काय? अहो, ऐका ना, मी काय- यार, भांडू नका. तुमचा डिवोर्स वगैरे झालाय का? मेला हा आता. नाही, नाही, नाही. मेला. ह्याचं काय करू मी आता? चुकलो, मी चुकलो. नाही, नाही, मी तुला- चुकलो. मी नाही, चुकलो. नाही, नाही, मी चुकलो, मी चुकलो. काय? नाही, जड वस्तू कुठे जड नाही नाही मी चुकलो, मी चुकलो, मी चुकलो. नाही. काय बोललात तुम्ही? हा? घटस्फोट? नाही. अरे एवढा आमचा असा भरलेला संसार एवढा भरला ओव्हरफ्लो होतो. हा? मोडायला निघालात तुम्ही? हा, मग? नाही ऍक्च्युअली काय झालं, तुमची भांडणं बघून मी चुकून असं बोलून गेलो ना. अरे भांडण होणार. नवरा बायको म्हटल्यानंतर भांडण होणारच ना. आणि तुझ्यामुळे जर डिवोर्स झाला ना तर हिला तुला पोटगी द्यावी लागेल. हिला पोटगी. अहो, माझा काय संबंध? मी काय आहे ना पोडगी देऊ? अरे डिवोर्स कोणामुळे होणार आहे? तुझ्यामुळेच होणार ना. आणि 15 लाखाचा चेक फिरतोस ना असं देत आम्हाला. तू पोटगी दे, आम्हाला माहित अहो, नव्हतं. ऐका ना. अरे 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 काय माणूस आहे हा? बघा, 15 लाखासाठी बायकोला डिवोर्स द्यायला निघाला, पोटगी द्यायला निघाला रे हो, त्यांना आकडी येते, कांदा लावा. आकडी नाही ती बाई, आकडू आहे. आता बोल. हे बोल चल. एक शब्द बोलू नका महेश, कळलं ना? नको आहेत मला तुमचे 15 लाख रुपये, ठेवा तुमच्या जवळच. नाही चाहिए मुझे तुम्हारी झूठी हमदर्दी. हा? धमक आहे माझ्यात, कमवीन मी माझे. अरे तू सुद्धा मला धमकी देऊ नकोस, कळलं ना? इतकी वर्ष मीच कमवलेत म्हणून तिकडे शॉपिंग करायला लागलीस तू. काही कळलं? भीक नाही लागली मला, मला नको तुमचे पैसे, ठेवा तुमच्याकडे. ऐका ना, मी काय म्हणतो. तुझ्यामुळे झालंय. माझी बायको भांडणामध्ये अप्रत्यक्षपणे मला भिकारी म्हणाली. भिकारी? इकडे बघा, काय? प्रत्यक्ष तोंडावर भिकारी म्हणते मी. ए, कोणाला भिकारी म्हणते? खानदान भिकारी ए, आहे तुमचं. तुझा खानदान 15 भिकारी. लाखाचा अहो, ऐका ना, मी काय बायको म्हणतो. आहे. हे बघ, माझं तोंड बघ, माझं तोंड बघ. फालतुगिरी चालली, कधी टाइमपास करता तुम्ही माझा? दोन मला भरपूर काम आहेत बाहेर. हो? Sorry. अरे हो, असं. भरपूर काम आहेत बाहेर. दादा जरा बसा ना तुम्ही इथे, बसा ना, शांत घ्या. मी काय म्हणते दादा, शांत व्हा तुम्ही दादा. मी काय म्हणते, हे 15 लाख रुपये आहेत ना, 15 लाख रुपये, 7.5 हे घ्या. वाटून घेऊ ना. अहो, तसं नाही वाटता येणार. मला अकाउंट नंबर हवाय, प्लीज समजून घ्या ना माझा प्रॉब्लेम. अच्छा, अकाउंट नंबर ना, ठीक आहे ना. माझ्या अकाउंटचे पहिले 8 आकडे, यांच्या अकाउंटचे नंतरचे 8 आकडे, 16 आकडे जोडा आणि देऊन टाका पैसे. डन 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 डन. काही तुम्ही फक्त शरीराने वाढलायत का? म्हणजे वरचा तो डोक्या नावाचा भाग आहे तो फक्त केस चिटकवा ठेवलायत का? हा? तर मेंदू असतो तो वापरा जरा. बोला बोला बोला. तुम्ही पण वापरा. हा, काय चाललंय काय? अरे असे 2 वेगळ्या बँकेचे अकाउंट दिलेत ना, तर भलत्याच बँकेचा अकाउंट नंबर तयार होईल आणि ते पैसे तिकडे ट्रान्सफर होतील. कळते का तुम्हाला? तुम्हाला कळताना तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही पर्याय सांगा चल प्लीज. आपण काय करूया, आपण दोघांची नावं नॉमिनेशन म्हणून टाकू. ओके. पहिलं नाव तुमचं टाकू, you. सेकंड नाव तुमचं टाकू. Thank you. काय तुमच्या मुलाला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 3 वर्ष आहेत. आय नो. आगाऊपणा करू नका, मी बोलतोय. तर 18 वर्ष पूर्ण व्हायला 3 वर्ष आहेत. त्या दरम्यान तुम्ही त्याचं नॉमिनी असाल आणि तर त्या 3 वर्षात तुमचं काही बरं वाईट झालं तर ते पैसे यांना मिळतील. मी काय म्हणते, आपण ना थूक लावूया. मगापासून तेच करता तुम्ही मला. अहो दादा, थूक लावणं म्हणजे काय माहितीये हा. का? एक मिनिट, आपण नाही काय दगडावर असं थूकला करायचो आणि ओली सुकी पाडायचं तसं. अहो मॅडम, लहानपणी आई बाबा पैसे द्यायचे नाहीत म्हणून आपण दगडावर ओली सुकी करायचो. आता 15 लाख रुपये मिळणार आहेत की नाही तुम्हाला? 1 रुपयाचं कॉईन खर्च करा ना टॉस साठी. आय लव्ह यू. जरा करा. माझ्याकडे आहे कॉइन. ओके. सी द कॉइन. Okay. दॅट इज न कॉइन्शियस. कॉइन टॉस करूया. छापा माझा. छापा माझा. कॉइन माझा आहे, छापा माझा. हे बघा, छापा माझा. कुठेही गेले की पहिली छाप माझी पडते, छापा माझा. अगं तू पडल्यावर छाप नाही पडत, खड्डा पडतो, खड्डा. वाटेल ते बोलायचं नाही, स्वतःच्या पोटाचं बघा. पडेल तर हळूहळू पडेल. अरे ऐका, थोडी काय बोललं जाडेपणाबद्दल? काही बोलू नकोस. टॉस माझा. नाही. अरे तुमच्या छाप्यामध्ये मला कशाला काट्यावर मारताय?
मला 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 काट्यासारखं अडकत चाललो मी तुमच्या पाया पडतो. नको टॉस नको, मला सोडवा लवकर. ओके ओके ठीक आहे, तर रुपये आतमध्ये टाका. आपण एक काम करूया दादा. ए, चुकचुक करू नका, चुकचुक करू नका. Sorry. आपण चकूया ना. चकूया ओके डन. काय लगडी खेळतो आपण चकायला हा? ती आता बोलली आहे ना चकूया. गेली 15 वर्ष मी चकतोय, तू चक आता. ये चल चल आता टाइमपास करू, टाइमपास करू. हातात हात घ्या, हा, चला. 1 2 3 4 आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर अरे, आम्ही अरे, काय करताय तुम्ही? नाही. हे काय लावलंय तुम्ही सगळं? नाही नाही, ते हातात हात घेतले ना की आम्हाला ते सोसायटीचा कार्यक्रम आठवतो. आम्ही ठाकर. बघा फालतूगिरी बंद करा, मला जायचंय दुसरीकडे, बरीच काम आहेत. हो 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 असं. सॉरी सॉरी, या दादा चकूया. या या चल. या हळू, 1 2 राम राई. अरे बाहुबली पडला ना कडप्पा. कडप्पावर पडला ना तो. सॉरी सॉरी. जेवढे आहात तेवढे गोळा करा स्वतःला आणि या. चला थोडं थोडं चलूया, थोडं थोडं. मला सोडा हो. मी नाही सुटलोय अजून. दादा आपण हळूच करूया. या. एकदम कोणालाच हळूच. कळणार. हळूच. हे घे, हे घे. राम राई साई सुट. मी सुटलो मी सुटलो मी सुटलो मी सुटलो मी सुटलो मी सुटलो मी सुटलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता 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 प्रश्न सुटला. वाह, म्हणजे हे नॉमिनी यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा. डन 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 डन. Yes. तुम्ही कुठल्या प्रदेशातून आलात? काय चाललंय? अहो मी नॉमिनी कसा असेल? तुम्ही मुलाला जन्माला घातलंय ना. मी तुमच्या एक विचारतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ह्यांचं नाव ठेवलं किंवा ह्यांचं नाव ठेवलं, काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट बसा इकडे दादा. काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? हा माणूस आहे क्रिकेट वेडा. माझ्या लायक असलेल्या मुलाला उचलेल आणि क्रिकेटच्या एखाद्या क्लबात टाकून देईल. सगळे पैसे वाया घालवेल, वाया. वाया काय बोलते ही बाया? बघा बघा. अहो माझा मुलगा उत्तम क्रिकेटर आहे. काय क्रिकेट खेळतो. तुम्ही त्याचा गेम बघितलात ना. अशी रिॲक्शन कव्हर ड्राईव्ह मला असं रिॲक्ट व्हायला होतं. का सरळ क्रिकेटर आणि ही त्याला काय बनवणार आहे? इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर. बिल्डिंग पडेल खाली तिकडे. सिव्हिल इंजिनियर. अरे स्टेटस आहे की ना स्टेटस. हे बघा मान्य मान्य. पूर्वी इंजिनियरला स्टेटस होतं. पूर्वी असं रस्त्यावर कुणी विचारलं ना की ह्या एरियातला अमुक अमुक इंजिनियर कुठे राहतो, कोणी सांगायचं बिंदास नाव न घेता घरापर्यंत पोहोचवायचं. Okay. पण ते पूर्वी. आता काय? आता रस्त्यात उभ्या राहून या इंजिनियर असं ओरडलं ना चौकातली अर्धी गर्दी वळते आणि ही इंजिनियर बनवणार त्याला. गप्पा बसा. तुमचं तरी काय क्रिकेटचं? जर अख्ख्या देशातून निवडले किती जातात? 16. त्यातले खेळतात किती? 11. उरलेले 5 काय करतात? चहा दे, पाणी दे, रुमाल दे, ह्याचा निरोप त्याला पोचव, त्याचा निरोप त्याला पोचव. ताराळकीची कामं. तराळकीची ए तुम्ही करताय ते म्हणजे? निरोप पोचवणे. फालतूगिरी बंद करा, फालतूगिरी बंद करा, मला बोलायचं नाही. एक मिनिट दादा. एक तर तो आहे आमच्या दोघांचा मुलगा. 4 घास जास्त खाले तर अंगी लागतं त्याच्या. तुम्हाला सांगते दुपारी जेवला झोपला की कधी जाणार आहे क्रिकेट खेळायला? असा कसा झोपेल तो? मी आहे, मी त्याचा व्यायाम करून घेईन माझ्या समोर. नाही, एक मिनिट. खूप झालं तुमचा, खूप झाला आता. भरपूर ऐकून घेतलं मी. नाही तुमच्या या भांडणामध्ये तुमच्या मुलाची काय अवस्था होत असेल आता मला कळतंय सगळं. काय लहान मुलासारखं भांडताय हो तुम्ही? हे बघा नॉमिनी म्हणून मी तुमच्या दोघांचंही नाव लिहिणार नाहीये. ते पैसे तुमच्या मुलालाच मिळतील 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आणि मग त्याला ठरवू दे इंजिनियर व्हायचंय का क्रिकेटर. की माझ्यासारखा विद्वान सुस्वभावी प्रामाणिकपणे काम करणारा, मान सन्मानाने प्रत्येकाच्या घरी जाणारा एक पराक्रमी एजंट. हसू नका, हसू नका, हसू नका. मी खरं बोलतोय, मी खरं बोलतोय. हसू नका प्लीज, मी खरं बोलतोय. मी खरं बोलतोय. खूप धमाल परफॉर्मन्स होता. अतुल दादा तुझं या मंचावर स्वागत. आणि तू धमाल आणलीस रे. खूपच मजा आली खूप. आपण रेणुकाताईला विचारूया जी लोटपोट हसत होती. रेणुकाताई तुला कसा वाटला परफॉर्मन्स? अरे किती मॅड आहात तुम्ही सगळे यार. कसला अभिनय करता. म्हणजे त्या स्किटमध्ये काही नसलं तरी तुम्ही तुमची एनर्जी, तुमचं टायमिंग सगळं आणून इतकं लोटपोट हसवता ना आम्हाला. फॅन्टास्टिक. आणि अतुल मी खूप मोठी फॅन आहे तुझी. तुझं काम मला खूप आवडतं आणि मला खूप आनंद वाटतोय की तू आज ह्या मंचावर आहेस आणि काम केलंस. आणि अंशा फार फार मजेदार ॲक्ट होता आणि खूप मनोरंजन केलं. थँक्स सो मच. मकरन सर
अप्रतिम सादरीकरण म्हणजे अर्कचित्राचा काढा असं आपण ह्या सादरीकरणाला म्हणता येईल. तुम्ही ज्या पद्धतीनं अर्कचित्र उभी केली आतल्या वेलकम, या मंचावर तुझं स्वागत आहे. आणि तू एरवी ज्या पद्धतीचा आहेस अतुल तोडणकर, तसा मंचावर तू आलास की तू ब्लेस्ड ॲक्टर आहेस. तू इतक्या जोरदार आणि भारदार पद्धतीनं सगळं हलवतोस. आणि आज तुमची ऊर्जा तिघांची अशी लागली होती की फार केमिस्ट्री अंडरलाईन असलेले तिघही कलावंत एकत्र आले की काय धमाल करू शकतात. याचं तुम्ही फार उत्तम उदाहरण आजच्या सादरीकरणातनं दाखवलं. क्या बात आहे, बहुत बढिया. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. रात्रीची वेळ आहे, पाऊस पडतोय आणि सगळ्या गाड्या बंद झाल्यात. आणि अचानक आपल्याला असं कळतं की आपला मोबाईल सुद्धा बंद झालाय. अशा वेळी काय होणार बघूया. येत आहेत सुसाट कलाकार शशी आणि नम्रता. आप यहाँ आए किस लिए? आपने बुलाया इसलिए. आए हैं तो काम तो बताइए. छोट्या पिनचा चार्जर आहे का? काय पाहिजे? चपट्या पिनचा चार्जर. असा चपटा नाकावर खावडा द्याय ना. इथे एवढ्या पावसामध्ये चाय प्यायला 4 जण येत नाहीत आणि तुला माझ्याकडून चार्जर पाहिजे. चार्जर मागितलं मी, चार्जर. त्याच्यावर एवढा फालतू जग करून हसायची गरज नाहीये. मग तू कसल्या फालतू गोष्टी मागताय का माझ्याकडे? हा? काय फालतू गोष्ट मागितली? चार्जर मागितलं ना फक्त. तू कधी मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन 1 किलो साखर मागितली? रसवंती गृहामध्ये कधी खोकल्याचं औषध मागितलं नाही ना. तसंच मी चायवाला आहे. माझ्याकडे ना बॉडी चार्ज करण्यासाठी चहा मागायचा असतो, मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर नाही. हे बघ बाबा, माझा ना मोबाईल बंद झालाय, स्विच ऑफ झालाय, चालत नाहीये खूप. हे बघ असा डब्बा झालाय. अर्जंट काम आहे रे माझं. माझी रिक्वेस्ट आहे. मग ती फेसबुकवर टाक. चहावाल्यांचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढलाय. काही बोलायला लागलेत. काय बोलली? विनंती. मी चार्जर देईन, हा दे पटकन दे. मोबाईल ना. पण माझी एक अट आहे. अट? काय अट आहे? मला डान्स करून दाखव. तू डोक्यावर पडलायस काय? असं समज, पण डान्स करून दाखव. अरे पण मी का डान्स करू? चार्जर कोणाला पाहिजे? मला मग डान्स करून पण तुलाच पाहिजे. गरज या म्हणून करते मी डान्स. कर. माझं होतं काय? किसी के हाथ ना आएगी ये लड़की, किसी के हाथ ना आएगी ये लड़की. बस एवढंच येतो मला. एवढं शिकवलंय. आता दे चार्जर दे. आता नको प्लीज काम करायला सांगूस. हे बघ माझं खूप अर्जंट काम आहे, नाहीतर माझं सगळं ना लोचा होईल रे. दे ना. हे बघ आपण ना हसण्याचा कार्यक्रम नंतर ठेवूया. हा तू मला आधी चार्जर दे. माझ्याकडे चार्जर नाही आहे. मला डान्स का करायला लावलास तू? मी बघत होतो की मोबाईल चार्जर साठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो ते. पण मी काय बोलतो, तुझा काय एवढा जीव चाललाय का? अरे जीव चाललाय. तुला माहितीये का माझा जॅक अडकलाय. काय? मॅकला गुंडांनी घेरलाय आणि ट्रॅकवर अशा सोन्याच्या नाणी पडल्यात. हत्ती वाटेत बसलाय. सैन्यांनी घेरा घातलाय. सगळंच प्रॉब्लेम झालाय. खूप टेन्शन आलंय मला. कसं होणार आहे माझं? एक लिमिट. तू नेमकी कोण आहे? म्हणजे तू चोर आहे की डिटेक्टिव्ह आहे की सैनिक आहे की सर्कस वाली आहे की पोल्ट्री फार्मची मालकीण आहे? तुझा नेमका धंदा कोणता आहे का? हे सगळेच माझे धंदे आहेत रे. सगळे?
म्हणजे हे जे आहेत ना सगळे हे माझ्या मोबाईल मधले गेम आहेत. एवढा पाऊस पडतोय, हा पाऊस रात्रभर थांबेल नाही थांबेल का चिन्ह दिसत नाहीये. हा इथं रस्ते बंद आहेत, शहर बंद आहे आणि तुला त्या फालतू मोबाईल मधला फालतू गेम खेळायला मिळत नाही म्हणून त्रास होतोय. मला बाबांची आठवण येते. हा मी घरी कशी जाऊ? तुझ्या हत्तीला बोलव ना आणि त्याच्या पाठीवर बसून जा. माझ्या बाबांना बोलव, मग ते गाडी घेऊन येतील आणि मला घेऊन जातील. हे करू शकतो मी. हा. हे घे. बाबा कोणाचे आहेत? माझे. मग तूच फोन लाव. हा. हा बाबा. हा हॅलो बाबा मला न्यायला या ना बाबा, मी इथे खूप अडकली हो. बस. बेकार अडकली आहे मी. प्लीज मला नेहमी चहाच्या टपरीवर आहे का? अरे तुला चहा बनवायला पाठवलं ना तिथं, फालतू धंदे काय लावले? फोन ठेव चल. धंदे? बाबा मी तुमची मुलगी बोलतेय. धंदे काय? काय बोलतोय हा माणूस? काय झालं? धंदे म्हणतायत. धंदे? मी हॅलो. हॅलो शाशा, हा बोलला. बाबा बोलतो, बोला काय बोला. आणि का रे तुला मी चहा ठेवायला तिथं पाठवलंय, तू काय बाई ठेवली? बाबा तर फोन ठेव आणि माझी झोपड करू नको. तुला फोन लागला. तू काय डायल केलं? बीए बीए बाबा. अगं हा माझा फोन नाही ना. मग बीए टाईप केला, माझ्या बाबांना फोन लागणार. माझ्या मोबाईल मध्ये तुझा बाबा कसा घुसेल? मग माझ्या बाबांचा नंबर काय स्टोअर केलाय? आज तिच्या आई. अगं तुझ्या बापाचा मोबाईल मी कशाला स्टोअर करून घेईन? एक काम कर, हे घे, शांत बस आणि डायल कर. आणि नंबर डायल करा. नंबर 11 BA नाही. तेच तर लक्षात नाहीये ना माझ्या. आणि हल्ली असं डायरेक्ट आपण नावं सेव्ह करत जातो ना, नंबर कुठे दिसतात? तू एक काम कर, तू ना अशी शांत बस. नीट आठवेल, सगळे नंबर आठवतील. हं शांत बस. तोपर्यंत ना मी तुला एक गाणं ऐकून दाखवतो. तू गाणं गाणार आहेस? खूप दिवसानंतर परमिशन मिळाली आहे माहिती आहे. तुझ्याकडे फेसबुक आहे? आहे ना. पण काय उपयोग, स्मार्टफोन नाही ना तुझ्याकडे. हे घे. टॅब. मग तुला काय चहाचा ट्रे वाटलं? ग माझा अख्खा बिझनेस याच्यावर चालतो. म्हणजे? आणि हा जो पलटी केला ना की याच्यावर मी आलं कापू शकतो, मी गवती चहा कापू शकतो, मी ते इलायची कुटू शकतो. आणि दुपारच्या वेळेस जर गिराईक आले नाही तर ह्याच्यावरच मी बाहुबली पण बघू शकतो. तुम्हाला ना नेमका फोनचा कसा आणि कुठे वापर करायचा तेच माहिती नाहीये. बोलायच्या फोनवर फोन करायचा असतो आणि बिझनेसच्या फोनवर फक्त बिझनेस करायचा असतो. ठीक आहे, मग मी एक काम करते, मी तुझ्या मोबाईल मधनं माझं फेसबुक लॉग इन करते. हा? लगेच कर लगेच. नेट आहे ना चालू? नेट आहे. 8 GB पॅक आहे. 8 GB किती? 8 GB. माझा नम्रता संभेराव@gmail.com. पासवर्ड पासवर्ड काय माझा? हा चहा फेकून मारायचं चालेल तुला? तुझा पासवर्ड तुलाच आठवत नाही? नाही आठवत आहे. अरे तुझ्याच फेसबुकचा पासवर्ड तुला आठवत नाही? अरे एकदा मोबाईल मध्ये फेसबुक लॉग इन केलं की परत परत लॉग इन करायची वेळच येत नाही ना, म्हणून नाही लक्षात माझा पासवर्ड. मेल पाठव. हा मेल करते. @gmail.
त्याचं पण नाही लक्षात पासवर्ड. तुझ्या आयुष्यात कुठला तरी नंबर तुला आठवतोय का? काय यार आठवते? कुठला तरी नंबर आठव ना. कुठला नंबर कुठला तरी नंबर आठव बघ. डोक्याला चालना दे. चालना दे. 470 23 99. एक मिनिट. आउट ऑफ सर्व्हिस आहे. आउट ऑफ सर्व्हिसच लागणार कारण हा माझा घरचा जुना लँडलाईन नंबर आहे. अगं जुना नको मला आताचा नंबर सांग. 410 23 99. हा पण आउट ऑफ सर्व्हिस आहे. माझ्या काकांच्या घरचा जुना नंबर आहे. अगं मला जुना नंबर कशाला सांगते. मला आताचा नंबर सांग ना बाय. ओ शिट, जुने सगळे नंबर लक्षात आहेत. तुला एक गंमत सांगू का? आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा बाबा आमच्याकडनं हे सगळे नंबर ना पाठ करून घ्यायचे आणि आमची भावाभावांची ना अशी स्पर्धा चालायची रे. आणि आम्ही ना एरिया वाईज नंबर लक्षात ठेवायचो. म्हणजे समजा 470 असेल ना तर तो लालबागचा असेल, 410 असेल तर तो वडाळ्याचा असेल, 620 असेल तर तो अंधेरीचा नंबर असेल. असे एरिया वाईज नंबर लक्षात ठेवायचो. माय गॉड, सगळे नंबर तोंड पाठ आहेत जुने. पण त्याचा आता काय उपयोग नाही ना. कारण तुला जे नंबर आठवतात ना त्याचा आता काय उपयोग नाहीये. आणि आता उपयोग असणारा जो नंबर आहे ना तो तुला आठवत नाहीये. पण त्यात तुझी काय चूक नाही. तू टेन्शन घेऊ नको. काय झालं माहितीये का की मोबाईल कंपनीने पूर्वी स्मार्ट लोकांनी वापरण्यासाठी फोन तयार केले होते. पण त्याच्यानंतर त्यांनी फोन एवढे स्मार्ट केले ना की आता वापरणारेच माड झालेत. तुमच्यासारखे. कळलं ना. टेन्शन नाही घ्यायचं. ये बाय लगेच तू टेन्शन घेते. बस तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते लगेच. तुझ्या सोबतीला मी इथे आहे. सकाळी मी तुला सवता ना रेल्वे स्टेशनला सोडायला येईल. हा तुला चाय पाहिजे? चाय देतो. चाय. तुझं नाव काय रे? माझं नाव उसवला शशा. चला, एक गोष्ट मात्र चांगली झाली. काय ग? फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट न पाठवता फेस टू फेस एक स्मार्ट मित्र मला सापडला. मी तुझा मित्र आहे. फ्रेंड्स मित्र. आता तुला अजून एक मस्त गाणं ऐकून दाखवतो. तेच गाणं आहे. तेच आपण पुढचं कडवं राहतो ना. पूर्ण गाण्याचं राईट मिळालेत ना लोकांना. हो, काय नको. ऐकव. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? मला खूप आवडला. खरं म्हणजे क्रेडिट त्या गाण्याला मी देऊ इच्छिते. कारण त्याच्यामुळे तुझ्यात जी काय ऊर्जा पुन्हा एकदा संचारली होती ना आणि त्या नवीन उमेदीने तू जे काय परफॉर्म केलंस आज शशा, खूप आनंद झाला तुझं गाणं पण ऐकून. मला खरंच तुमच्या ॲक्टची कल्पना पण खूप आवडली की जसजसे GBs वाढत आहेत आपल्या फोनमध्ये तसतशी आपली स्मरणशक्ती कमी कमी होत चालली आहे. म्हणजे खूप घाबरवणारी गोष्ट आहे ती. खूप मनोरंजक पद्धतीने तुम्ही सादर केलं. सो व्हेरी व्हेरी गुड. व्हेरी नाईस. मकरंद सर, तुमचा आजचा हा सादरीकरणाचा भाग हा मनोरंजक तर होताच, त्याबरोबर थोडासा अंतर्मुख करणाराही होता. बहुत बढिया. थँक्यू. तुमच्या ह्या सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोपी देतो. आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला कंटाळून पॅडी निघाला ऐहिक सुख त्यागायला. आणि आता तो चाललाय कुणाकडे? अचरेकर काकूंकडे. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत बुंगाट कॅप्टन पॅडी, सुप्रिया आणि आजची पाहुणी कलाकार मानसी कुलकर्णी. घरातला पसारा कोण आवरणार? काहीतरी आपलं काय झालं पेड्या? कोणी मारलं का? कोणी काय बोललं का तुला? मला सांग फक्त, कोण बोललं? काय झालं सांग. काकू 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 मी संन्यास घेतोय. ए, 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 ए.
मी संन्यास घेते तो काकूंनीच समाधी लावली. काकू काकू उठा, काकू काकू उठा उठा उठा, काकू उठा उठा उठा, इकडे 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 काकू, इथे बसा 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 बसा, एक मिनिट बसा बसा. हा. काय म्हणालास? काकू काकू मी संन्यास घेतोय काकू. मग माझ्याकडे कशाला आलास? कम ऑन काकू, वर्गणी घ्यायला. संन्यासाची वर्गणी? हा अरे, संन्यासाची वर्गणी घ्यायला माझ्याकडे कशाला आला? अहो, काकू मी आता संन्यास घेणार तर तिकडे हिमालयात जाणार ना. केवढा लांब आहे हिमालय, तिकडे जायला किती पैसे लागणार. परत मला काठमांडू विकत घ्यायचंय. काय 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 विकत घ्यायचंय? ते असतं ना असं हातात त्याच्या पाणी बहुउपयोगी असतं ते नाही का भांड. अरे कमंडलू म्हणतात त्याला. हा हा तेच ते घ्यायचंय. काय बोलतोयस तू पेड्या? मला काही कळत नाहीये. काकू काकू या समाजाने माझा किती छळ केलाय माहित आहे. माझा तिरस्कार केलाय, माझा क्लेश क्लेश केलाय, मला किती तुच्छ लेखलंय काकू. या समाजाने माझा घात केलाय काकू. मला नाही जगायचंय काकू, नाही जगायचंय. अरे पेड्या, आधी चड्डी घालायला शिक. किती जड जड शब्द वापरतोयस आणि 16व्या वर्षी तू हे सगळं भोगलेस असं तुझं म्हणणं आहे? तू काय बोलतोस मला काही कळत नाही, डोक्यावरनं जातंय सगळं. काकू कसं सांगू तुम्हाला काकू, मी कसं सांगू. काकू माझी चिंगी, माझी चिंगी मला सोडून गेली. चिंगी चिंगीरी कोई भिड़गी. काकू काकू अरे पेड्या, चिंग या शब्दावरनं कुठलंही गाणं बनवतोस का तू? हा? काय बोलतोयस तू? मला काही कळत नीट समजेल असं सांग ना बाळा. काकू माझी चिंगी मला सोडून गेली. काकू माझी चिंगी सोडून गेली, मी काय करू. हे बघ पेड्या, हे बघ तुझी चिंगी ना उसाचा रस प्यायला गेली असेल. हा, ती परत येईल. तू कशाला अक्कन तांडव करतोय? नाही काकू नाही, तिच्या निष्ठुर बापाला आमचं प्रेम बघवलं नाही काकू, म्हणून त्याने बदली करून घेतली काकू. अरे त्याचं प्रमोशन झालं असेल. नाही काकू, त्याने डिमोशन घेतलं आणि त्याने बदली घेतली काकू. अरे काय करतोयस तू पेड्या? अरे एक गई तर दुसरी आहे की ना. अरे हाट काकू, आपलं प्रेम खरं आहे. आपलं प्रेम तुमच्या भेंडीच्या भाजी सारखं नाही. एक खराब झाली म्हणून दुसरी घेतली. भेंडीच्या भाजी सारखं नाही काकू. काकू आणि तिच्या बापानेच नाही तर माझ्या या सगळ्या माझ्या मित्रांनी सगळ्यांनी माझा खूप छळ केलाय काकू. मला जगात नाही राहायचं काकू. अरे मला आता नाही. त्यांनी काय केलं? काय केलं? हा पशा हा शशा त्यांनी 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 माझ्यावर आरोप केला काकू की मी आमच्या क्रिकेट मॅच मध्ये एक शॉर्ट रन काढली आणि समोरच्या क्रिकेट टीमला मी जिंकून दिलं काकू. काकू आणि त्यांना मिळालेल्या 11 रुपयांमध्ये मी 2 रुपयाचा घोटाळा केला असं म्हणतात काकू. मी 2 रुपयांसाठी माझ्या टीमला हरवेन काकू. या चिरकुट गोष्टींसाठी तू संन्यास घेणार आहेस का? काकू काकू माझा गेम आहे ना, क्रिकेटचा गेम. माझी चिंगी अशी बघत असते, चिंगी अशी बघत असते खिडकीतून काकू. चिंगिरी चिंगिरी कभी तो जमी पर ते चंदा रे चंदा आहे. तू नेहमी माझ्याकडे मागतोस ना, काकू द्या ना, काकू द्या ना, काकू काकू तो चंदा आहे, चंदा. कळलं का तुला? पण मला काय वाटतं माहितीये का, तू जो संन्यास घेण्याचा निर्णय घेतलायस ना तो अगदी करेक्ट हो ना, आहे. काकू. तू खरंच जा, म्हणजे मी सुटेन. तू जा हिमालयात जा, हिमालयात जा. वर्गणी. हा, थांबा थांबा, हे घे हे घे हे घे, भरपूर पैसे घे आणि जा हिमालयात. हा हा मावशी. कोण ही माझी भाची आहे, भाची मानसी. मानसीच चित्र काढतो ए! तुझं मी नंतर चित्र काढतो, नक्की काढतो. मावशी कोण आहे हा? काय चाललंय हे? अगं हाच तो पॅडे आमच्या सोसायटीतला. पण तो आता संन्यास घेतोय, हिमालयात जाते. जा 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 जा. हा 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 पॅडी येतो. हा. केवढं ऐकलंय मी तुझ्याबद्दल. मावशी किती गोडू आहे ना हा, क्युटी बॉय. तिकट लागलं ना हाताला. मी पण असाच आहे. ए, हा तुझा क्युटी बॉय आहे ना, तुझी ड्युटी करायला येईल ना तेव्हा मला हे जगणं अवघड होईल. कळलं? तू जा हिमालयात जा, हिमालयात जा. हे तू हिमालयात चाललायस? ओ नो. मग मी हल्ली आजीला घेऊन हाजी अलीला जाऊन ज्यूस कोणाबरोबर
पिणार. अगं सोसायटीमध्ये खूप मुलं आहेत बाळा, ह्याला जाऊ दे, संन्यास घेऊन जात हिमालयाचा जा. नाही, काकू मी काय म्हणतो, मला ना असं खूप आतून असं वाटायला लागलंय की ना मी जरा आधी हाजी अलीचं दर्शन घेऊन नंतरच जावं, म्हणजे असं सुखाने आनंदाने असं हसऱ्या चेहऱ्याने असं संन्यास बिन्यास गेला का? हा मार फुशारक्या मारतो तो संन्यासाला जातोय. नाही फुसरक्या नाही, म्हणजे आपण एकदा जबान दिली ना काकू की दिली, हा मी संन्यास घेणार, पण उद्या. आज का नाही? आज जरा ते हाजी अलीला जाऊन येतो ना, दर्शन घेऊन येतो आणि हिला पण सोबत घेऊन जातो, तेवढंच जरा पुण्य माझ्या पदरात पडेल का. हो स्वीट. पण तू तिथे माझ्या बरोबर ना एक वॉटर मेलनचं ज्यूस घेशील का? पण ते वॉटरमेलनचा ज्यूस आहे ना, ते आपण एकच स्ट्रॉने प्यायचं. एक्स्ट्रा नाही एक्स्ट्रा अजिबात नाही घ्यायचं, एकच स्ट्रॉ घ्यायचा. एकच स्टॉनिक. पण ना एक छोटूसा प्रॉब्लेम आहे. अरे काय प्रॉब्लेम आहे, बोल ना. अरे आपण सॉल्व्ह करतो ना, बोल ना. काय बोलतो तू? काय बोलतो? मावशी काय चाललंय? लांबो नाही अगं मावशी ऐक ना, कसं आहे ना, मला ना विरार वरून एक पार्सल आणायचंय आणि ते पार्सल आणल्याशिवाय मी ज्यूस प्यायला नाही ना येऊ शकत. अरे आपण आणतो ना विरारवरनं पार्सल. अरे विरार किती लांब आहे, इथे तर बोरिवलीच्या पुढे आहे. अरे रोज आपले मित्र अपडाऊन करत असतात शूटिंगला, काय समजा. अरे मी आणतो, आपण आणणार, आपण. पेड्या मेल्या, त्या दिवशी तुला सांगितलं, परवाच मी सांगितलं, जरा जा गेटच्या बाहेर भाजीवाला बसतो त्याच्याकडनं लिंबू घेऊन ये, तर मेल्याने मला बॉल फेकून मारला. नाही, हा? नाही. आणि आज अगदी विरार पर्यंत झाला तयार झाला. नाही त्याचं काकू काय आहे ना, तेव्हा मी नुसता पॅडी होतो, असा नुसता पॅडी होतो मी. आता मी विरक्त पॅडी आहे. तेव्हा काकू मी षडपुरीने बरबटलेला होतो. कशाने? षडपुरीने षडपुरी नाही, षडरिपू. हा तेच ते काकू, तेच ते. काम क्रोध मद मच्छर. मच्छर नाही रे, मत्सर. हा, काय तेच- बोलतोय तेच या सगळ्या गोष्टींनी मी बुरसटलेला होतो काकू. तेव्हा मी माणसांच्या कामाला यायचो नाही, पण आता मी मानसीच्या कामाला येणार काकू. आणि काकू म्हणजे आता मी हिमालयात जाणार आहे ना, तिकडे साधना करायला, मग तिकडे मला कष्ट पडणार ना, मग त्याची प्रॅक्टिस करतोय. म्हणजे आज हाजी आली, मग ही माझी झाली, मग हिमालय. तू आता जातोयस हिमालयात का तुला जाळून टाकू? नाही मी जातो पण काकू मी म्हणतो की म्हणजे संन्यासाला जायच्या अगोदर माझं या भूतलावरचं सगळी कर्तव्य पार पाडून जातो ना. हा म्हणजे तू जात नाहीस. हा तिथे वर्गणी दे वर्गणी दे. वर्गणी कुठे दिली होती? दिली होती ना वर्गणी तुला आम्ही. दिली होती. हा दिले ना, दे हा, परत. हे घे, हा, हा, त्याच. दे. हा आता एक काम कर, ह्या मनूला तू पिक्चरला घेऊन जा, ज्यूस प्यायला ने, त्याचे पैसे कुठून आणणार आहेस? अरे वास काय काकू, अरे पोरगी आपल्या सोबत असेल ना तर आपण चिंदीगिरी करत नाही काकू. हे बघा गावस्कर काकूंनी वर्गणी दिली आहे, हे बघा कुंबळे काकूंनी वर्गणी दिली आहे. अरे पोरगी असली की आपण अजिबात चिंदीगिरी नाही, फुल उधळपट्टी करणार काकू. आणि तिला सांगा ना, म्हणजे एखादा क्रिकेट वगैरे बघणारा पोरगाच तिने सिलेक्ट करा म्हणून. आणि तिला सांगा ना मी कसला क्रिकेट खेळतो ते, ठाक 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 ठाक. हा जा तू सांग, जा, मी काय तुझी नोकर नाही. जा सांग. बाबा काहीही सांगू नकोस. मी ऑलरेडी एक मुलगा बघितलाय. एक मुलगा बघितलाय. त्याच्याच कडूनच पार्सल आणायचंय विरारहून. त्याच्याकडनं विरारवरनं पार्सल आणायचंय. अरे पण तो माझ्यासारखा क्रिकेट खेळतो का? क्रिकेट? हा म्हणजे तो ना विरारच्या टीम. विरारच्या टीम मध्ये विरारच्या टीम मध्ये. अरे ते नादड मुंबईत मोडत, नादड गुजरात मध्ये. विरार थांबा मारामारी नाही पाहिजे. अरे विरारच्या, अरे तिकडच्या टीम मधल्या एका तिकडच्या कुठल्या तरी एका प्लेअर बरोबर तू लग्न करणार म्हणू? नाही आता मी हे जग सोडून जाणार, मला नाही जगायचंय. हो तुला जग सोडून जावंच लागेल, कारण तो ना नॅशनल साठी खेळतो. नॅशनल साठी. तुझ्यासारखा गल्ली बोळात खेळत नाही, कळलं ना? नॅशनल. म्हणजे तुम्ही मला उल्लू बनवलं? उल्लू? ओ नो. नाही पेड्या, नाही उल्लू बनवलं नाही, तू आहेस याची जाणीव करून दिली. कळला? आला मोठा मन्नू करायला. काय फ्रॉड कुठला? म्हणू तुनू पनू.
म्हणून तू पण असं वागलीस ना माझ्याशी? हो, कारण ना मला मावशीने आधीच सांगितलेलं की पॅडी नावाचा एक आचरट मुलगा ना रोज येऊन मला गंडवतो, म्हणून मी मावशीला म्हंटल आज मी त्याला गंडवते. नाही 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 नाही, तुम्ही दोघींनी मिळून माझा घात केलाय. नाही, मला तर नाही जगायचं. आचरेकर काकू ना रही, मनू का प्यार ना रहा, चिंगी जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा. बार बंद व्हायच्या अगोदर ते तरी काम करूया. स्नॅक्स बार, स्नॅक्स बार, हा स्नॅक्स बार. हा अच्छा, चावी टाकली त्याला. अप्रतिम सादरीकरण. मानसी वेलकम. छान टायमिंग. आणि आचरेकर काकूंच्या पेटरातनं काय निघतं ह्याची उत्सुकता आम्हाला दरवेळेस असतेच. यावेळेस प्याड्या मला असं वाटत होतं की आयला आता कुंभमेळा आणि ते सगळं एकीकडे, पण मानसीची एंट्री झाली की जे काही विरघळलं त्याच्यातच सारं काही आलं. म्हणजे ही युगानुयुगांची गोष्ट आहे, ब्रह्मचारीपासून चालत आलेली. क्या बात आहे. उत्तम सादरीकरण. बहुत बढिया. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आता आपण आपल्या लाडक्या जजेसना स्टेजवर बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा अभिप्राय. अप्रतिम आठवडा होता. वेगवेगळे सादरीकरण आणि यावेळेस अतुलने, मानसीने, नवीन पाहुणे आहेत आपले, धमाल केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुसाट टीम यावेळेस वा वा वा, क्या बात है, बहुत बढिया. सगळ्यांचंच अफलातून सादरीकरण होतं. रेणुकाताई, तू काय सांगशील? मी असं म्हणेन की माझे सगळे जे ट्विटर आणि फेसबुकवरचे फॅन्स आहेत त्यांना कॉमेडीची बुलेट ट्रेन खूप आवडतेच, पण त्यांना जे नवीन नवीन एंट्रन्स येतात, आपल्याकडे पाहुणे येतात, त्यांचंही काम बघायला खूप मजा येते. आणि खास त्यांनी समीरबद्दल पण म्हटलं आहे, त्याची नवीन एंट्री झालेली आहे ह्या मंचावर आणि खूप अप्रिशिएट करतात त्याचं काम. आणि त्यांनी आमिर आणि बँडबद्दल पण खूप छान छान गोष्टी म्हटलेल्या आहेत. आणि आरोही, तुझंही खूप कौतुक, आज तू खूप छान कल्ला केलास इकडे. सो ऑल इन ऑल खूप छान चालला आहे कार्यक्रम, सगळ्यांना आवडतोय. आणि आपण पण अधिकाधिक प्रयत्न करूया त्यांचं मनोरंजन वाढवायचं आणि काही समाजात बदल आपण कॉमेडीच्या थ्रू जर घडवून आणू शकलो तर फारच उत्तम आहे. आणि रेणुकाताई जसं म्हटली तसं आम्ही करतोच आहोत. आम्ही तुम्हाला एक दिवस नाही तर आठवड्यातून 4 दिवस आम्ही तुम्हाला हसवत आहोत. कारण बुधवारी असते बुधवारची जत्रा, भानगडी सत्रा, गुरुवार शुक्रवार कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला, आणि शनिवारी असते कल्ला वन्स मोर. त्यामुळे 4 दिवस हसायला तयार राहा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.